ब्लॅकबोर्डवर काय लिहिलेलं आहे? रची रफार. काय लिहिलं आहे? रची रफार. त्याला म्हणतात रची रफार. हे असे रफायुक्त शब्द तुमच्या वाचनामधून गेलेले असेल, हो ना? पुस्तकामध्ये पण आलेले आहेत. तर रची रफार जेव्हा आता रची रफार कधी वापरतात? जेव्हा स्वररहित र लिहायचा असतो तेव्हा स्वररहित. आता र असा उच्चार करताना कुठला स्वर येतो? कुठला स्वर येतो? र. म्हणून मग आपल्याला र मधून अ काय करायचं आहे? कमी करायचा आहे. र मधून अ काय करायचा आहे? कमी. कमी करायचा आहे. मग आता काय आलेलं आहे? अर्धा र. काय आलेलं आहे? अर्धा र. अर्धा र. आणि हा अर्धा र असा लिहितात. अर्धा र असा लिहितात, हो की नाही? आता अर्धा र लिहिण्यामागे बघा, पहिल्या अक्षराला कधीच अर्धा र लागत नाही. पहिल्या अक्षराला कधीच अर्धा र लागत नाही. र ला व्यंजन जोडलेले असेल, र ला व्यंजन जोडलेले असेल आणि समोरच्या अक्षरावर आघात येत असेल, समोरच्या अक्षरावर काय येत असेल? आघात. तेव्हा र ची रफार लागते. जसं एखादं तुम्ही अशी रफार असलेले एखादं अक्षर सांगा बरं. भार्गवी. 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 आता भार्गवी लिहिताना आपण र ची रफार कशावर दिलेली आहे? ग वर दिलेली आहे, हो ना? भा र ग वी. र कुठे आलेला आहे? ग च्या अगोदर. र कुठे आलेला आहे? म्हणून आपण ग ला रफार दिलेली आहे. र चा उच्चार अगोदर आला आणि रफार आपण नंतरच्या अक्षराला लिहिली, हो ना? भार्गवी. र अगोदर आला आणि रफार नंतरच्या अक्षराला लिहिली. भार्गवी. समजलं तुम्हाला? आता बघा काय लिहिलं मी? वाचा बरं. वर्ग. काय लिहिलं? वर्ग. आपण वर्ग म्हणतो का? नाही. काय म्हणतो आपण? वर्ग. काय म्हणतो? वर्ग. वर्ग. लक्ष द्या, अर्धवट ज्ञान हे घातक असते, म्हणून लक्ष द्या. आपण वर्ग म्हणत नाही. मग आता र कधी आलेला आहे? ग च्या अगोदर. र चा उच्चार कधी आलेला आहे? ग च्या अगोदर. ग वर रफार येणार आहे. वर्ग. काय झालेलं आहे? वर्ग. आता नेहमी लिहिताना एका अक्षरामध्ये एका शब्दामध्ये खूप चुका होतात आणि तो शब्द आहे वाचा बरं याला. आशीर्वाद. काय झालं? आशीर्वाद. काय आहे? आशीर्वाद. आशीर्वाद. काय आहे? आशीर्वाद. काय आहे? आशीर्वाद. आशीर्वाद. असं नाही, बरोबर आहे का हे? नाही. आशीर्वाद म्हणतो का आपण? नाही. हे कसं आलं? आ र शी वा द. आशीर्वाद. मग र कुठे लावला आपण? शी वर. हे चुकलं ना आपलं? आपण काय म्हणतो? आशीर्वाद. 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 मग मला सांगा, र ची रफार कुठे लागेल? वा वर लागेल. आ शी वा द. आशीर्वाद. बरोबर आहे? समजलं तुम्हाला? आता एखादं अथर्व. नाव सांगा. अथर्व. बरोबर आहे? नाही. का बरं बरोबर नाहीये? ची रफार. अ थ र व, हो ना? मग ही रफार कुठे यायला पाहिजे? कारण मी काय म्हटलं तुम्हाला? मी मगाशी सांगितलं की र चा उच्चार अगोदर येतो, रफार नंतर लागते. उच्चार अगोदर येतो आणि रफार त्याची नंतर लागते. एवढं लक्षात राहील तुमच्या? नक्की? पुन्हा आपण एखादा शब्द घेऊया. सांगा तुम्ही. कार्तिक. कार्तिक. बरोबर लिहिलं मी? नाही. इथे हा जो र आहे, हा अगोदर र आलेला आहे, र चा उच्चार आलेला आहे, पण आपल्याला अर्धा र लिहायचा आहे ना, तर मग हे कुठे देणार आपण? कार्तिक. म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की उच्चार अगोदर येतो आणि नंतर त्याची रफार नंतरच्या शब्दावर लागते. फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा की रफार लावताना पहिल्या अक्षराला कधीच रफार लागत नाही. हा नियम तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा. आता तुम्हाला समजलेला आहे? र ची रफार समजलेली आहे आणि र ची रफार असलेले असे शब्द तुम्ही लिहून आणायचे आहेत.